تقبل الله منا ومنكم عيد مبارك علينا وعليكم. الله أكبر الله أكبر الله أكبر لا إله إلا الله. الله أكبر الله أكبر ولله الحمد. सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. आज रमजान ईदच्या शुभ दिनी मी मिनहाज शेख आमच्या दिव्य संदेश या युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर जेव्हा झकात, सदका आणि फित्रा हे आपले दान गोरगरिबापर्यंत पोहोचते व ईदला त्यांच्या चुली पेटतात तेव्हा ईदला 4 चांद लागतात असे मला वाटते. आणि जेव्हा आमची सर्व धर्मीय मित्रमंडळी आमच्या समोर आमच्या बरोबर बसून ईदचा शिरकुर्मा खातात तेव्हा त्याची मिठास वाढते असं मला मनापासून वाटतं. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की ईद कशी साजरी करतात, ती साजरी करण्यामागचे उद्दिष्ट काय आहे आणि त्यातून काय बोध घ्यावेत. रमजान ईदचं शास्त्रोक्त नाव ईद उल फित्र आहे. पण कारण की ही ईद रमजान महिन्याच्या शेवटी चंद्रदर्शन झाल्यानंतर साजरी केली जाते म्हणून हिला रमजान ईद असेही म्हणतात. तर प्रथम आपण पाहूया की ईद उल फित्र हे नाव का आहे. फित्राचा अर्थ होतो परिपूर्ण करणे. म्हणजे महिनाभर आपण केलेले जे रोजे असतात ते फित्रा दिल्यानंतर परिपूर्ण होतात. आभार आहे ते अल्लाहकडून स्वीकारले जातात. हे रोजे, हे दान ईदच्या नमाजपूर्वी प्रत्येक सदन व्यक्तीला देणे आवश्यक आहे. कुटुंबातील अगदी लहानापासून थोरापर्यंत प्रति व्यक्ती 2.5 ते 3 किलो धान्य गोरगरिबांना दिले जाते. पैगंबर मोहम्मद यांचा आदेश आहे की ऐपत असूनही जो फित्रा देत नाही त्याने ईदगाहच्या जवळपासही फिरकू नये. फित्रा दिल्याने गोरगरिबांची ईदही आनंदी होण्यास मदत होते. त्यांनाही ईदची मिठास टाकता येते. फित्रा हे केवळ दान धर्म नसून गरिबांप्रती तळमळ आहे, सामाजिक बांधिलकी आहे. विचार करा, सधन कुटुंबातून प्रति व्यक्ती 3 किलो धान्य निघते तर शहरात किती, राज्यात किती, देशात किती आणि जगभरात किती फित्रा दिला जातो. फित्रात केवळ धान्य नव्हे तर आपल्या कुवतीप्रमाणे सरस जिन्नसही दिले जातात, जसं काजू, बदाम, मनुके, तूप इत्यादी. काही स्वयंसेवी संस्था पुढे येऊन सामूहिकरित्या हा फित्रा जमा करतात आणि त्याचे छोटे छोटे किट बनवून ते मजुरांच्या झोपड्या व गरीब वस्त्यापर्यंत पोहोचवतात. ईद दिवशी लोक सकाळी उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून इत्तर व सुरमा लावून काही गोड खाऊन सहकुटुंब नमाज पढण्यासाठी ईदगाहला जातात. ईदगाह म्हणजे गावाबाहेर, शहर वस्तीच्या बाहेर असलेली मोकळी जागा जिथे सामूहिकरित्या शिस्तबद्धरित्या ईदचे नमाज पठण होते. ईदगाह दूर असेल तर जवळच्या मशिदीत देखील ईदची नमाज पढवली जाते. तदनंतर महिनाभर कष्ट करून जे पुण्यकर्म केले ती कबूल व्हायची आशा करत दुआ मागितली जाते. तकबीर म्हणजेच एकमेव अल्लाहच्या महतीचे गुणगान केले जाते. नमाज नंतर प्रबोधनपर प्रवचन होते, ज्यात रमजान, रोजा, कुराण, विश्वबंधुत्व, आदर्श समाज निर्मिती यावर मार्गदर्शन असते. समाज कल्याणासाठी दुआ मागितली जाते आणि मग त्यानंतर सर्व लोक एकमेकांना भेट देऊन ईदच्या शुभेच्छा देतात, गुलाब पुष्प वगैरे देतात. त्यानंतर घरी विविध अन्न पदार्थांची रेलचेल असते, त्याचा आस्वाद घेतात. एकमेकांच्या घरी जातात, शिरकुर्मा पितात. या मिष्ठान्नात दूध, तूप, साखर, सुकामेवा, वेलदोडे, शेवई इत्यादी पौष्टिक जिन्नस असल्याने महिनाभर उपास करून आलेली कमजोरी दूर होण्यास मदत होते. आपले सर्व धर्मीय शेजारी, मित्र व आप्तेष्टांना स्नेहपूर्वक घरी आमंत्रण दिले जाते. मिळून शिरकुर्मा पितात, खातात. याने प्रेम वाढते. ज्या दिवशी लहान मुलांना ईदी म्हणजेच पैसे किंवा भेटवस्तू दिल्या जातात त्यामुळे तीही खूप खुश असतात. सगळीकडे कसं चैतन्याचं वातावरण असतं. एक माहितीचा भाग म्हणजे इस्लामिक कॅलेंडर हे चंद्रकलेवर आधारित असल्यामुळे प्रत्येक वर्षी रमजान महिना हा 11 दिवस आधी येतो आणि त्यामुळे ईद ही एका विशिष्ट दिवशी न येता सर्व ऋतूत अशी फिरून येत असते. ही ईदची रेलचेल दुसऱ्या दिवशी सुरू असते, त्याला बासी ईद म्हणतात. बऱ्याच ठिकाणी ईद मिलान हा कार्यक्रम ठेवला जातो, ज्याच्यामध्ये सर्व धर्मीय नागरिक भाग घेतात. ईश्वराचा संदेश व कुराणचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यांना कुराण,
प्रेषित चरित्र व इतर पुस्तके भेट दिली जातात, जेणेकरून त्यांना इमान कळावे, खरा इस्लाम कळावा व गैरसमज दूर व्हावे. इस्लाम मध्ये किती सण साजरे केले जातात बरे? तर फक्त 2च सण. एक म्हणजे ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद, आणि दुसरा म्हणजे ईद उल अझा म्हणजे बकरी ईद. हे दोन्ही सण साजरा करताना याचा एक मूलभूत पाया आहे, तो म्हणजे आपला एकमेव निर्माता अल्लाहशी इमान बळकट करणे. परीक्षण करण्याजोगा महत्वाचा मुद्दा मी इथे नमूद करू इच्छिते की या दोन्ही सणांमध्ये करावयाच्या प्रमुख गोष्टी म्हणजे गरिबांना दान धर्म आणि खूप सारी प्रार्थना. ईद साजरी करताना कुठेही आपणास नाचगाणी, डीजे, धिंगाणा, मिरवणुका, फटाके किंवा कोणताही उन्माद दिसणार नाही. प्राकृतिक घटकांना नुकसान होईल किंवा वातावरण प्रदूषित होईल अशा कोणत्याही प्रथा परंपरा नाही, किंवा पाण्याचा अपव्यय नसतो, रस्त्यात कचरा होऊ देत नाहीत, इतरांना त्रास होईल, गर्दी होईल अशी काही रूढी परंपरा नसतात. इतर प्रार्थना स्थळांचा सन्मान राखला जातो. इस्लाम हा शांती आणि पवित्रतेचा संदेश देतो. महत्वाचा मुद्दा की ईद मधून आपण काय बोध घ्यावा? तर रमजान महिना महत्वाचा का आहे हा माझा आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच, आणि नसेल तर नक्की पहा, ज्यामध्ये मी रमजान महिन्याचा उद्देश सुस्पष्ट केला होता, जो आहे कुराणचं महत्व. कुराण अवतरित झाल्यामुळेच या महिन्याचे महत्व आहे, जो आपल्याला एकेश्वरवाद व मृत्यू पश्चात जीवन काय आहे हे शिकवतो. कुराण हा फक्त मुसलमानाचा ग्रंथ नसून तो पूर्ण मानवजातीसाठी आहे, ज्यात जीवन जगण्याचे सिद्धांत आहेत, जे आत्मसात करून जगातील समस्या दूर होतील, किंबहुना जगात समस्या आहेतच याच्यामुळे की माणूस कुराणपासून दूर गेला आहे, तो आपल्या जीवनाचे ध्येय विसरला आहे. मग पूर्ण रमजान मध्ये कुराण पठण केले जाते व त्याद्वारे रमजानचा मूळ उद्देश म्हणजे तकवा म्हणजे ईशभय हे प्राप्त केले जाते, इमान बळकट केले जाते. आपल्या वर्तनातून वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टी आत्मसात करणे याच्यावर भर असतो. आता ईद दिवशी आपण आत्मपरीक्षण करायचं आहे की महिनाभर उपाशी राहून, आराम कमी करून, शरीर सुखावर मर्यादा घालून आपल्या वृत्तीत सुधार झाला का? पापापासून दूर राहण्याचे आत्मबल वाढले का? आणि पुढील 11 महिने हे आत्मबल टिकवून ठेवायचं वचन आपण स्वतःशीच करायचं आहे. कुराण अवतरणाचं महात्म्य हाच ईद साजरी करण्यामागचा खरा उद्देश आहे. तेव्हा आजची ईद आपल्या सर्वांना सुख समृद्धीची जावो, अल्लाह आपणास इमानची संपत्ती देवो ही कामना करत मी इथेच थांबते. लवकरच भेटू बकरी ईद म्हणजेच ईद उल अझा या सणाची माहिती घेऊन. धन्यवाद.